हो त्याच्यावर तुमच्याबद्दल काही नाराजी असेल तर सांगा. नाही सर, आमची काही नाराजी नाही. काही राजकीय संघटनाचे पदाधिकारी आहेत, त्यांनी तुमच्या बंगल्यासमोर अशा प्रकारे शेकोटी पेटून निषेध आंदोलन केलंय. ओके बरं नाही, ठीक आहे तो नंतर पाहावं लागेल मला. ओके. बेसिकली कसं आहे की हा विरोध करणे अतिशय या परिस्थितीचा विरोध करणे चुकीचं आहे. त्यांना जर आमच्या काही इन्स्ट्रक्शन्स किंवा आदेश मान्य नसेल त्यांना सांगायला पाहिजे. मी काय म्हटलं की आपण पुण्याचा जो क्लायमेट आहे, पुण्याचं क्लायमेट जगभरात प्रसिद्ध आहे कशासाठी? खूप चांगला क्लायमेट. कारण मी दिल्लीमध्ये 5 वर्ष राहिलो, मला माहिती आहे पुणे आणि दिल्लीमध्ये काय फरक आहे. पण थोडासा टेम्परेचर डाऊन झाला तर सिक्युरिटीच्या म्हणजे केसेस खूप वाढते. कारण पुण्यामध्ये पार्टी कल्चर पण आहे. पण ठीक आहे, माझे एवढे म्हणणं आहे की जर लोकांना मान्य नसेल तर त्याच्या बाबतीत जे काही जस्टिफिकेशन आहे, युक्तिवाद आहे, ते पाहून आपण विचार करू. हे काही असं थोडं नाही आहे की मला पर्सनली जे योग्य वाटते तेच व्हायला, असं काही नाही. जे आपण निर्णय घेतो तो समाज आणि शहराच्या हितासाठी घेत असतो. हे फार आणि असं माझ्या घरासमोर असं सिक्युरिटी करतात ते शेवटी चुकीचं आहे आणि मी त्यांच्यावर कारवाई करणार. ओके. नाही सर, परंतु त्यांचं म्हणणं आहे की शहरात इतरही अनेक पद्धतीने आपण जो पत्र दिलेला आहे शेकोटीच्या संदर्भात, त्या संदर्भात हवा दूषित होणार, जी काही कार्यपद्धती ती चुकीचं असं म्हणणे, पुण्यातले विविध प्रश्न आहेत. ठीक आहे, ते असू शकतात. तर जास्त अभ्यासू व्यक्ती असतील, त्यांना काही माहिती असेल जे मला नाही आहे, तर मी त्यांच्याशी चर्चा करतो, काही हरकत नाही. ओके. नाही सर, पण त्यांनी निर्णय घेतलेला आहे. हा निर्णय कोणत्या बेसिसवरती आधारित आहे? म्हणजे दिल्लीचं प्रदूषण असेल किंवा मग पुण्याचं प्रदूषण, हा निर्णय घेताना आपण काय अभ्यासकांना विचारलेलं होतं? अच्छा, तुम्ही कसं आहे इथे सिक्युरिटी तुमच्या जवळ आहे, तुम्हाला आता कसं फील होतोय? हे स्वतः कॉमन सेन्सिकल आहे. आणि दुसरं कसं आहे की हे सगळे शहरात चांगले प्रॅक्टिस घडवून आणण्यासाठी खूप सारे निर्णय आम्ही घेत असतो. ते काही म्हणजे हा म्हणजे कुठलाही व्यक्ती किंवा कुठलाही ऑर्गनायझेशन त्याला असं धोका देणारा हा विषय नाही. आमच्याकडे फर्निचर वेस्ट पण खूप आहे. आणि जर समजा आमच्याकडे फर्निचर जे आहे, काही लोक हे आपल्याला मोठा आहे इथे टाकतात आणि ते पण एक वेस्ट डिस्पोजल मेकॅनिझम पण कधी कधी चुकीचं आम्ही पाहत असतो. तर याचा पण गैरवापर होऊ शकतो सर. ते एक चांगल्या प्रकारे वेस्ट मॅनेजमेंट किंवा शहराचे वातावरण शुद्ध ठेवणे हा मेन दृष्टिकोन आहे. पण ठीक आहे, त्याच्यावर आपण विचार करू. एवढे म्हणजे हा असा प्रकारचा म्हणजे आता चर्चेला जातो की ज्यावेळेस अनधिकृत बांधकाम सुरू असतात, त्यांचं म्हणणं सर, आता जे काही लोक आंदोलन करतात त्यांचं म्हणणं हेच आहे, मात्र थंडीच्या वेळेस सिक्युरिटी पेटवून शहरात इतर अनेक प्रश्न आहेत. असं असताना महापालिका आयुक्त फक्त या विषयावर लक्ष देतात असं त्यांचं म्हणणं आहे. नाही, तसं नाही आहे. बांधकाम आपला जेव्हा पाडून नवीन काही करतो त्याचा पण गायडन्स मी इश्यू केलेला आहे. तुम्हाला माहितीसाठी सांगतो, काही दिवस पूर्वी संघटना काही या शहराचे माझ्यासमोर आले आणि त्यांनी सांगितले की कुठलाही नियम वगैरे न पाळता हे लोक काय करतात की हे करतात, काय म्हणजे बांधकाम म्हणजे पाडून टाकतात आणि फार लोकांना त्रास होतो. पण त्याचा नियमावली मी दिलेला आहे. त्यासाठी सुद्धा त्यांना परवानगी घ्यावं लागेल आणि त्यासाठी एक कार्यपद्धती आम्ही ठरवून देणार, त्यानंतर ते करू शकतात. प्रत्येक गोष्टीवर लक्ष आहे आमचं, तसं नाही. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.